नमस्कार. मी विवेक रणवरे. वन स्टार एज्युकेशन सिस्टीमच्या माध्यमातून मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा सेशन आपल्यासाठी एक टर्निंग पॉइंट असणार आहे. कारण माझ्या जीवनामध्ये साधारण 20 वर्षापूर्वी एक फार मोठा टर्निंग पॉइंट घडला डायरेक्ट सेलिंगच्या अपॉर्च्युनिटीमुळे किंवा नेटवर्क मार्केटिंगमुळे. मी मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करतो आणि बेसिकली मी जॉब करत होतो ज्या वेळेला मी नेटवर्क मार्केटिंगचा डायरेक्ट सेलिंगचा प्लॅन ऐकला. 1998 मध्ये मी वारणा दूध संघामध्ये जॉब करत होतो. बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड जॉबचंच होतं. कुठल्याही फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये बिझनेस असा नव्हता. त्यामुळे कधीही बिझनेस करायचा आहे किंवा करू शकतो असं कधीही कॉन्फिडन्स नव्हता. डायरेक्ट सेलिंग मध्ये इच्छा नक्कीच झाली की बिझनेस अपॉर्च्युनिटी मिळते आणि ती सुद्धा अशी अपॉर्च्युनिटी की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भांडवल गुंतवणूक नाहीये. तुम्हाला ऑफिस करायचं नाही, तुम्हाला गोडाऊन करायचं नाहीये, जस्ट तोंडी भांडवल. तुम्हाला लोकांबरोबर चर्चा करून हा बिझनेस डेव्हलप करायचा आहे. ही संकल्पना मला कुठेतरी बरी वाटली, कारण मी ज्या बॅकग्राऊंड मधून आलो होतो त्या बॅकग्राऊंड मध्ये वडिलांनी मिलिटरीमध्ये जॉब केला होता, त्याच्यानंतर टाटा मोटर्स मध्ये जॉब केला होता, आईने घरात राहून कपडे शिवायचं काम केलं होतं. सो बेसिकली कॉम्प्रोमाइजिंग आयुष्य किंवा तडजोडीचं आयुष्य फार बघितलं होतं. कधी कुठेतरी मनामध्ये असं वाटायचं की आपला बिझनेस असला पाहिजे, कारण संपूर्ण आयुष्य जर जॉबमध्ये आपण काढलं तर आपल्याला तडजोडी कराव्या लागतात. हे निश्चितच लक्षात आलं होतं, पण पर्याय नव्हता. जॉब सुरू केला, एज्युकेशन झालं डेअरी सेक्टरमध्ये आणि जॉबही सुरू केला. टेक्निकल ऑफिसर म्हणून मी वारणा डेअरीमध्ये जॉब करतो. तर ज्या वेळेला मी डायरेक्ट सेलिंगची संधी पाहिली 98 मध्ये या मी व्यवसायामध्ये येण्याचं ठरवलं, त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं मार्केटिंग किंवा सेल्स बॅकग्राऊंड नसताना सुद्धा कॉन्फिडन्स मला जो मिळाला तो कंपनीच्या प्रोडक्ट्समुळे, कंपनीच्या प्लॅनमुळे किंवा सिस्टममुळे. ओव्हरऑल इथे एक गोष्ट चांगली मला बघायला काय मिळाली की इथे तुम्ही एकटे जरी आलात तरी तुम्हाला सपोर्ट करणारी मंडळी असतात, तुम्हाला मार्गदर्शन करणारी मंडळी असतात. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला हे खूप महत्वाचं होतं की कोणताही बिझनेसचं बॅकग्राऊंड नसताना आपल्याला बिझनेस करायला चान्स मिळते. मला हेच खूप मोठं वाटत होतं आणि थोडं अजबही वाटत होतं. दुकान नाही, गोडाऊन नाही, शोरूम नाही, शॉप नाही, काही नाही आणि वेळेचं बंधन नाहीये आणि फ्रीडम मध्ये कसं काय बिझनेस होऊ शकतो. थोडंसं आश्चर्य वाटायचं, कारण त्यावेळेला डायरेक्ट सेलिंग खूप नवीन होतं भारतामध्ये 98 मध्ये. मी इंडियन डायरेक्ट सेलिंग बरोबर 6 वर्ष काम केलं. लक्षात घ्या, त्या कंपनीवर 6 वर्ष काम केलं. मी एमराल्ड डिरेक्टरच्या पोझिशन पर्यंत होतो. येस, एमराल्ड डिरेक्टरची पोझिशन मी हासिल केली. दरम्यान माझ्या घरामधली पहिली 4 व्हीलर, येस, मी नेटवर्क मार्केटिंगच्या इंडस्ट्रीमधनं घेतली. लक्षात घ्या, मी 2 फॉरेन टूर्स अचीव्ह केल्या. 2 फॉरेन टूर्स अचीव्ह केल्या, जे मला कधीही स्वप्नात वाटलं नव्हतं की मी पासपोर्ट काढेन किंवा विमानात बसेन आणि मला 2 वर्ष सलग विमानाची टूर करता आली. सो माय डिअर फ्रेंड्स, एक मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग केल्यानंतर आपण बिझनेस मध्ये येतो काय, 2 वर्षामध्ये गाडी विकत घेतो, 4 व्हीलर विकत घेतो. आमच्या खानदानमध्ये अगोदर कोणीही 4 व्हीलर विकत घेतलेली नव्हती. सो एक मिरेकल घडला माझ्या आयुष्यामध्ये. 6 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने मी पैसे कमवले, नाव खूप चांगलं झालं, माझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये सुद्धा खूप डेव्हलपमेंट झाली. आणि नंतर मला असं कुठेतरी वाटायला लागलं आतून की आपण ट्रेनिंग प्रेझेंटेशन खूप चांगले देऊ शकतो, तर आपल्याला ट्रेनर बनायचं आहे. आणि म्हणून 2004 साली मी डिसिजन घेतला ट्रेनिंगच्या क्षेत्रामध्ये येण्याचा आणि मी नेटवर्क मार्केटिंग बिझनेस पूर्णपणे क्विट केला. 1-1.5 वर्ष, 2 वर्ष थोडंसं मला स्ट्रगल करावं लागलं, पण त्याच्यानंतर मी हळूहळू सेट होत गेलो डायरेक्ट सेलिंग मध्ये ऍज अ ट्रेनर. आणि गेली 12-13 वर्ष मी डायरेक्ट सेलिंग मध्ये ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टन्सीचं काम करतो. मी विविध प्रकारच्या कंपन्यांबरोबर मॅनेजमेंट सोबत काम केलेलं आहे, ऍज अ ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. सो आज मी तुमच्या समोर जी संधी लक्षात घ्या मांडतोय, ह्या संधीमध्ये डेफिनेटली लाईफ ट्रान्सफॉर्म होऊ शकतं. मी जर स्वतःला बघितलं की मी जर वारणा दूध संघामध्ये असतो, कदाचित अजूनही तिथेच असतो, कदाचित मॅनेजरही झालो असतो. पण येस, ज्या प्रकारची माझ्या आयुष्यामध्ये डेव्हलपमेंट मला डायरेक्ट सेलिंग मध्ये मिळाली, तशी निश्चितच वारणा डेअरीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारची जॉबमध्ये मला मिळाली नसती. सो माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, या वर्षी आम्ही परत एकदा मी निर्णय घेतला की ऍज अ डिस्ट्रीब्युटर किंवा ऍज अ लीडर म्हणून काम करायचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्लॅन मध्ये समजवणार आहे की आपण, तुम्ही, आम्ही डायरेक्ट सेलिंगचा डिसिजन का घेतला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की काही ना काही इच्छा आकांक्षा असतात, स्वप्न असतात. काही मंडळींना पैसा कमवायचा असतो. येस, आपण आज जे काही करतो ते कशासाठी करतो लक्षात घ्या, पैसे कमवण्यासाठी करतो. पैसे कमवल्यानंतर आपल्याला घर करायचंय, गाडी असली पाहिजे असं वाटतं, आपल्या फॅमिली सोबत आपल्याला फिरायचं असतं, राईट, फॉरेन टूर्स करायचे असतात. त्याच्यानंतर आपल्याला टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम पाहिजे. येस, आपल्याला आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता आला पाहिजे. येस, असं वाटतं कुणीतरी आपल्याला नावाजलं पाहिजे. वारणा डेअरीमध्ये असेल किंवा कुठेही मी ज्यावेळेस काम करतो, जर समजा विवेक तुम्ही काम चांगलं केलं असं म्हटलं की छाती अशी फुगायची, राईट. सो माय डिअर फ्रेंड्स, रेकग्निशन सगळ्यांना आवडतं, मान सन्मान सगळ्यांना आवडतो. आणि येस, ऑफकोर्स सगळ्यात महत्वाची गोष्ट हेल्थ इज वेल्थ. आणि जर समजा आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये जर हेल्थवरती काम स्वतःच्याही करत असू, लोकांच्याही करत असू, तर किती चांगली गोष्ट आहे. आता लक्षात घ्या,
ह्या सगळ्या इच्छा आकांक्षा आपल्या जरूर असणारच आहे. पण एक थोडंसं टेक्निकल गोष्ट समजावून घेऊया की बाजारपेठेमध्ये सध्या जर आपण कोणत्याही मार्गाने उत्पन्न कमवत असू, नोकरी असेल, व्यवसाय असेल, तर उत्पन्न किती कमवलं पाहिजे. एक समोर तक्ता तुम्हाला दिसतोय, लक्षात घ्या. 1940 मध्ये 10 रुपयामध्ये एका व्यक्तीचं घर कुटुंब चालत होतं आणि 1960 मध्ये साधारण 100 रुपये लागायला लागले 20 वर्षानंतर. प्रत्येक 20 वर्षाच्या टप्प्यामध्ये तुम्ही बघाल 100 रुपये, राईट, 1000 रुपये, मग 10,000 रुपये, 1,00,000 रुपये. आजच्या घडीला जर बघितलं तर साधारण एक व्यक्ती जर व्यवस्थित आयुष्य जगायचं असेल, मी तडजोडी म्हणत नाहीये, ओके, सो लाईफ जर जगायचं असेल तर निश्चितच आपल्याला 1,00,000 रुपये सध्या लागतात. आता बघा, तुम्ही जर शहराच्या ठिकाणी 2 BHK फ्लॅट घेऊन राहायचं म्हटलं, विकत घ्यायचं म्हटलं, तर निश्चितच 20, 25, 30,000 रुपयाचा तर EMI असू शकतो. डिपेंड करतं की तुम्ही किती वर्ष ते कर्ज काढताय. दुसरी गोष्ट, एखादी छानशी गाडी जर आपल्याकडे असायची असेल, फॅमिली कार ज्याला आपण म्हणतो, तर निश्चितच 10,000 पासून 20,000 पर्यंतचा हप्ता. म्हणजे आपल्या ज्या आजच्या गरजा आहेत, या गरजेमध्ये घर, गाडी, ओके, थोडंसं फिरणं बिरणं, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर निश्चितच समाधानी बऱ्यापैकी आयुष्य जर जगायचं असेल तर 1,00,000 रुपये लागतात. लक्षात घ्या, आज जर 1,00,000 रुपये लागत असतील आपल्याला, तर 20 वर्षानंतर पुढच्या किती पैसे लागू शकतात. आपल्या पुढच्या पिढीला 20 वर्षानंतर उत्पन्न किती कमवता आलं पाहिजे, लक्षात घ्या. आजही 1,00,000 रुपयामध्ये जर आपण मुलांच्या शिक्षणाचा, उच्च शिक्षणाचा विचार केला तर माय डिअर फ्रेंड्स, हे कदाचित आपण तडजोडीकडे जाणार, हे निश्चित आहे. येस, चला. आता जर समजा मला 10,00,000 रुपये जर कमवायचे असेल 2040 पर्यंत, माझ्या पुढच्या पिढीला जर कमवून द्यायचे असतील, तर आपल्यासमोर पर्याय काय आहे. बघा, 4 प्रकारची मंडळी असतात जी पैशासाठी काम करतात किंवा पैसे कमवतात, आपण असं म्हणूया. डाव्या साईडला तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये बघताय ऍक्टिव्ह इन्कम सोर्स करणारी मंडळी, आणि उजव्या साईडला बघता पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट करणारी मंडळी. आता ऍक्टिव्ह इन्कम सोर्स घेणारी मंडळी एक तर नोकरदार मंडळी, माझ्यासारखी, जे मी वारणा डेअरीमध्ये जॉब करत होतो, मग तो गव्हर्नमेंटचा जॉब असेल किंवा कॉपरेटिव्ह असेल किंवा प्रायव्हेट असेल, आपण जेवढा वेळ काम करतो तेवढ्या वेळाचे पैसे आपल्याला मिळतात. येस. दुसरी गोष्ट, एखादी दुकानदारी असेल आपली, राईट, दुकान असेल, छोटासा कारखाना असेल, राईट, एखादा आपला घरगुती व्यवसाय असेल, जोपर्यंत, ज्याला आपण स्वयंरोजगार म्हणतो, जोपर्यंत आपण त्या व्यवसायामध्ये काम करतो तोपर्यंत तिथून आपल्याला उत्पन्न येतं. आणि दुर्दैवाची गोष्ट काय आहे, जर समजा तो करता व्यक्ती जर तो व्यवसाय नाही करू शकला, ती नोकरी नाही करू शकला, तर कुटुंबाला तिथून उत्पन्न मिळत नाही. कुटुंब आपल्याला त्या उत्पन्नाचा रिप्लेसमेंट देऊ शकत नाही किंवा आपल्या फॅमिलीला तिथे उत्पन्नासाठी काम करता येत नाही. सो हे इंडिव्हिज्युअल उत्पन्न असतं. आपण म्हणू की वैयक्तिक आपल्याला मेहनत करायला लागते आणि मर्यादित स्वरूपाचं उत्पन्न असतं. एक दुकानदार जास्तीत जास्त किती पैसे कमवेल मला सांगा. एक छोटासा टपरी असेल, हातगाडी असेल, एखादं किराणाचं दुकान असेल, इस्त्रीचं दुकान असेल, एका आउटलेटमधून मॅक्झिमम किती उत्पन्न कमवणार आहे, त्याला मर्यादा आहे. आणि हे ऍक्टिव्ह उत्पन्न आहे, लक्षात घ्या. या लॉकडाऊनच्या केसमध्ये आपल्याला चांगलं कळलेलं आहे, किराणा माल, मेडिकल स्टोअर, भाजीपाला सोडला तर सगळ्यांचे शटर बंद, बिझनेस बंद होता, लक्षात घ्या. आणि अशा ह्या पद्धतीमध्ये 95% लोक ह्या भूतलावर काम करतायत. 95% या भूतलावर काम करतायत आणि ह्या 95% लोकांकडे फक्त 5% जगाची संपत्ती आहे. अरे बापरे, 95% लोकांकडे फक्त 5% संपत्ती आणि उरलेल्या 5% लोकांकडे 95% संपत्ती, लक्षात घ्या. आता ही 95% संपत्ती होल्ड करणारी किंवा त्यांच्याकडे असलेली संपत्ती, ही 5% मंडळी कोण आहेत, जे उजव्या साईडला आपण बघतोय पॅसिव्ह इन्कम क्रिएटर्स, म्हणजे ज्यांना काम केल्यानंतर एका विशिष्ट कालावधीनंतर पैसे येत राहतात. कसे पैसे येत राहतात, कारण यांच्याकडे मोठमोठे जे बिझनेस असतात, जे ब्रँडेड बिझनेस आपण म्हणू शकतो, ज्या बिझनेसला मार्केटमध्ये ब्रँड म्हणून ओळखलं जातं, मी त्याला मोठा बिझनेस म्हणतो. येस, किराणा दुकान, मेडिकल शॉप हा ब्रँड नाही आहे, पण अपोलो मेडिकल वाला ब्रँड आहे, नेटमेट्स हा ब्रँड आहे, लक्षात घ्या. फ्लिपकार्ट हा ब्रँड आहे, डीमार्ट हा ब्रँड आहे, बिग बाजार हा ब्रँड आहे. असा व्यवसाय ज्यांचा असतो तिथे मालक लोकांना किंवा त्यांच्या फॅमिलीला काम करावं लागत नाही. तिथे एक टीम असते लोकांची, त्यांच्या माध्यमातून काम चालतं आणि म्हणूनच त्यांना भरपूर उत्पन्न मिळतं किंवा त्यांनी काम नाही केलं तरी उत्पन्न मिळतं. चौथी गोष्ट अशी आहे की इन्व्हेस्टर्स, खूप मोठे इन्व्हेस्टर्स, समजा स्टेट बँकेमध्ये असेल, बँक ऑफ बडोदामध्ये असेल, HDFC मध्ये असेल, रिलायन्स मध्ये असेल, टाटास मध्ये असेल, अंबानीच्या ग्रुपमध्ये, बिर्ला असेल, गोदरेज असेल, यांच्या कंपन्यांमध्ये जर आपण शेअर्सची गुंतवणूक केली तर आपण रिलायन्सला किंवा टाटांना सुद्धा कामाला लावू शकतो. पण आपल्याकडे तेवढे पैसे पाहिजेत. 1-2 कोटी जर असतील तर निश्चित चांगला इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला त्याच्याने पैसे सुद्धा मिळतील. मला सांगायचं की तुम्ही नक्की आता ऍक्टिव्ह इन्कम सोर्स मध्ये आहात की पॅसिव्ह इन्कम सोर्स मध्ये आहात, हे थोडंसं पडताळून बघणं गरजेचं आहे. आणि जर आता आपण ऍक्टिव्ह इन्कम सोर्स मध्ये असू आणि इच्छा आहे की आपल्याला पॅसिव्ह इन्कम सोर्स मध्ये यायचंय, तर बघूया की पॅसिव्ह इन्कम सोर्स एका सामान्य माणसाला कसा क्रिएट करता येईल. येस, मी असं म्हणत नाही की तुम्ही अतिसामान्य आहात, पण येस, जर समजा आज आपण पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट करू शकत नाहीये तर निश्चितच आपल्याला अपग्रेड करायला हा चान्स आहे. येस, ओके लाईफ केअरच्या माध्यमातून. आता लक्षात घ्या, बेसिकली आपण बिझनेसकडे का झुकलं पाहिजे.
लक्षात घ्या, ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये काय होतं, किंवा आपण ज्या वेळेला नोकरी करतो त्यावेळेला दिवसाला आपण 8 तास काम करतो, 5-6 दिवस आपण समजा आठवड्याचे काम करतो, राईट. वर्षाचे 50 हप्ते आपण काम करतो, म्हणजे साधारण 2000 तास आपण वर्षाचे काम करतो. बघा, 2000 तास आपण वर्षाचे काम करतो. मग आज जर आपली रोजंदारी, म्हणजे साध्या भाषेत बोलतोय, 100 रुपये प्रति महिना असेल तर 2000 गुणिले 100. जर आपली रोजंदारी तासाची जर 1000 रुपये असेल तर 2000 गुणिले 1000. अशा पद्धतीने लक्षात घ्या, आपण महिन्याला जर समजा लाख रुपये कमवत असू, 12 लाख रुपये प्रति महिना कमवत असू, तर साधारण 600 रुपये तास आपला ऍव्हरेज येतो. म्हणजे अख्ख्या आयुष्यामध्ये आपण पैसे किती कमवू शकतो, तर 4 कोटी रुपये कमवू शकतो. आणि मी असं सरासरी उत्पन्न पकडलेलं आहे, 4,80,00,000. सरासरी असं उत्पन्न पकडलं की 1 लाख रुपये आपल्याला आयुष्यभर मिळतात. मग कदाचित ती 10,000पासून सुरू होऊन 2-3 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतं, पण सरासरी काढली मी. आता लक्षात घ्या, या 4 कोटीमध्ये आपण किंवा आपल्या पुढच्या पिढीचं काय करू शकतो. आणि मी हे तेव्हा बोलतोय ज्या वेळेला आपण पूर्ण आयुष्य 1 लाख रुपये प्रति महिना कमवतोय. आता बघा, हे झालं आपल्या एका तासावरती काम करण्याचं. एखादा डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, चार्टर्ड अकाउंट असेल, वकील असेल, हे तासावर, कदाचित सर्जन्स असतील तासावर काम करतात. किती लोक असं काम करू शकतात तासावरती, राईट. म्हणजे उच्च क्वालिटीचे. मी म्हणतो एखाद्या सर्जनला कदाचित 10,000 रुपये सुद्धा तासाला मिळत असतील, किंवा लाख रुपये सुद्धा मिळत असतील. पण ज्या वेळेला बोटं चालायची बंद होतात त्यावेळेला सर्जरी नाही करू शकत, तर तो माणूस पैसे कमवू शकत नाही. आता मोठ्या उद्योगपतींचं किंवा मोठ्या कंपन्यांच्या मालकांचं काय होतं, शेअर होल्डर्सचं, स्टेक होल्डर्सचं काय होतं, त्यांच्याकडे भीवर कर्मचारी असतात. म्हणजे 1000, 2000, 10,000 सुद्धा कर्मचारी असतात. प्रत्येक कर्मचारी 8 तास काम करतो आणि त्या मालकांना हजारो तासांचं किंवा लाखो तासांचं उत्पन्न मिळू शकतं. त्यांनी स्वतः किती तास काम करतील, मी म्हणतो चला झटून काम केलं त्यांनी तर फार फार तर 24 तास काम करतील एका तासात. पण त्यांच्यासाठी हजारो लोक काम करतात आणि हजारो तास किंवा लाखो तास काम दिवसा किंवा महिन्याचं होऊ शकतं. पण अशा प्रकारचा बिझनेस आपली इच्छा असेल डेव्हलप करावी. लक्षात घ्या, ह्याला ज्ञान, नॉलेज, राईट, नॉलेज भरपूर लागणार आहे, अनुभव लागणार आहे, इन्व्हेस्टमेंटची ताकद असावी लागणार आहे. त्या प्रकारचे सामाजिक किंवा पॉलिटिकल कॉन्टॅक्ट म्हणा किंवा मार्केटचे कॉन्टॅक्ट अपेक्षित आहेत. आणि येस, भरपूर मेहनत तर घ्यावीच लागेल, भरपूर मेहनत तर घ्यावीच लागेल. एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा एक टांगती तलवार सतत आपल्या डोक्यावरती असते, दॅट इज रिस्क. जोखीम असते माय डिअर फ्रेंड्स. कॉम्पिटिशन कधी काय करेल काही भरोसा नाहीये. सो आपल्याला खूप चौकन्ने राहावं लागतं बिझनेसमध्ये. रिस्क फॅक्टर जास्त असल्यामुळे चला जेमतेम आपण बिझनेस डेव्हलप केला, पण एक ब्रँड एस्टॅब्लिश करण्यासाठी खूप कष्ट डेफिनेटली घ्यावे लागतात, इन्व्हेस्टमेंट सुद्धा घेतल्यानंतर किंवा केल्यानंतर. माय डिअर फ्रेंड्स, एक सर्वसामान्य व्यक्तीसाठी एक आसान तरीका मी तुमच्या समोर आज मांडतोय, दॅट इज नेटवर्क मार्केटिंग. आता नेटवर्क मार्केटिंग मध्ये खास गोष्ट काय, सर्वसामान्य व्यक्ती ज्याचं वय वर्ष 18 पूर्ण आहे, कोणतंही शैक्षणिक बॅकग्राऊंड किंवा आपण म्हणूया की पार्श्वभूमी अभ्यासाची म्हणा, म्हणजे शिक्षणाची नसताना सुद्धा आपण या संधीचा फायदा कसा घेऊ शकतो. आता नेटवर्क मार्केटिंग जाणून घेण्या अगोदर पारंपरिक व्यवसाय जो आजपर्यंत तुम्ही आम्ही बघितलाय, आज तुम्हाला टूथपेस्ट हवी असेल, चहापत्ती हवी असेल, तुम्हाला वॉशिंग पावडर हवी असेल, तुम्हाला सॅनिटरी पॅड हवा असेल, तुम्हाला एखादं औषध हवं असेल, तुम्ही कुठे जाता, दुकानात जाता. पण दुकानदार ही वस्तू बनवत नाही, त्याच्याकडे होलसेलर कुठून येतो माल, होलसेलरला सुपर स्टॉकिस्ट कडनं येतो, सीएनएफआय कडनं त्याच्याकडे येत असतो, त्याच्याकडे नॅशनल डिस्ट्रीब्युटर कडनं येतो. नॅशनल डिस्ट्रीब्युटर अपॉइंट वेगळ्या वेगळ्या राज्यांसाठी केले असतात, कुणी उत्पादकाने. म्हणजेच 60 रुपयाची वस्तू उत्पादक बनवलं तर मधल्या लोकांना कमिशन वाटल्यानंतर ती तुम्हाला आम्हाला जाहिरातींमुळे 60 रुपयाची वस्तू 100 रुपयाला खरेदी करावी लागते. याच्यात तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. फार फार तर आपण एखादं होलसेलिंगचं दुकान बघून डिस्काउंट जास्ती मिळेल का एवढं निश्चितच बघू शकतो. पण लक्षात घ्या, डिस्काउंट करून करून आपण किती करून घेणार आहे. बरं, पैसे वाचवले म्हणजे आपण श्रीमंत झालो असं होत नाही. पैसे वाचले म्हणजे श्रीमंत होत नाही माणूस. लक्षात घ्या, आता ही पारंपरिक पद्धत आपण खूप वर्षांपासून बघितली. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे काही वर्षांपूर्वीपासून आपण बघूया, फ्रँचायझिंग कन्सेप्ट उदयाला आला. कंपन्या डायरेक्ट मार्केटमध्ये उतरू लागले, स्वतःचं शोरूम थाटू लागले, राईट. तुम्ही ॲडिडासचे शोरूम बघता, पीटर इंग्लिशचे शोरूम बघता, बॉम्बे टँकचे शोरूम बघता, राईट. मग कपड्याचे असतील, ज्वेलरीचे असतील, अगदी डीमार्ट सारखी गोष्टी आपण बघितल्या, जिथे काय करतात, प्रत्येकाचा खटाटोप हा चालू आहे की आपण ग्राहकापर्यंत सहज सोपं कसं पोहोचायचं. त्याच्यानंतर टेलिशॉपिंग तुम्ही बघितलं, दूरदर्शनवरती टेलिशॉपिंग सुरुवात झाली, फोनवरती प्रोडक्ट्स विक्री सुरू झाली, टेलिमार्केटिंग सुरू झालं. त्याच्यानंतर मॉल संकल्पना सुरू झाली. अलीकडच्या काळामध्ये स्मार्टफोन, इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे ई कॉमर्सचा खूप डेव्हलपमेंट झाली. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा प्रकारच्या वेबसाईट्स उदयाला आल्या. आज भाजी सुद्धा ऑनलाईन विकली जाते, गवऱ्या सुद्धा ऑनलाईन विकल्या जातात, शेणाच्या गवऱ्या विकल्या जातात, औषधं सुद्धा ऑनलाईन विकली जातात. लक्षात घ्या, प्रत्येक बिझनेसमन काय करतोय, खटाटोप करतोय ग्राहकांपर्यंत चांगल्या वस्तू कमी भावामध्ये कशा पोहोचवायच्या. आणि ह्यालाच फाटा फोडला 22-23 वर्षांपूर्वी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीने भारतामध्ये. याच्या अगोदर कधीही इंडस्ट्री नव्हती. गेल्या 22 वर्षामध्ये साधारण आता 15,000 कोटीची ही इंडस्ट्री झालेली आहे.
आणि येत्या 5 वर्षामध्ये जवळपास 70,000 कोटी ते 1 लाख कोटी वार्षिक उलाढाल होण्याचं भाकीत आहे. आणि हे तुमचं माझं भाकीत नाहीये, हे फिक्की केपीएमजी ज्या नावाजलेल्या संस्था आहेत, ज्या गव्हर्नमेंटला सर्व्हे करून रिपोर्ट सादर करतात, त्यांनी हा अंदाज बांधलेला सर्व्हेच्या माध्यमातून. आता ओके लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड ज्या कंपनीची संकल्पना मी तुम्हाला सांगतोय, ह्या सगळ्याला बाजूला सरकवून फ्रँचायझिंग कन्सेप्ट, ट्रॅडिशनल मार्केट, ई कॉमर्स ह्या सगळ्यांना बाजूला सरकवून कंपनीने एक अजब गोष्ट लक्षात घ्या हाताळलेली आहे, ती म्हणजेच कन्झ्युमरला एम्पॉवर करण्याची, कन्झ्युमरला सशक्त बनवण्याची, ग्राहक सशक्तीकरणाचं अभियान कंपनी राबवते. ग्राहकांनाच व्यवसाय करण्याची संधी दिली आहे. येस, ग्राहकांनाच व्यवसाय करण्याची संधी. कारण हे मधले जे 40 रुपये आहेत ना, हे 40 रुपये कुणाच्या ना कुणाच्या तरी पोट भरण्यासाठी वाटले जातात कंपन्यांकडनं. मग ओके लाईफ केअरने काय केले, त्या सगळ्यांना बाजूला सरकवून कस्टमरलाच हा चान्स दिलेला आहे. आता ओके लाईफ केअरची वैशिष्ट्य काय आहे? ओके लाईफ केअर हीच कंपनी आपण चॉईस का केली पाहिजे? डायरेक्ट सेलिंग मध्ये 450 कंपन्या आहेत. येस, मग या 450 कंपन्यांपैकी ओके लाईफ केअरच आपण का जॉईन केलं पाहिजे? या 450 कंपन्या चुकीच्या आहेत का? नाही, ह्या सुद्धा लिगल कंपन्या आहेत. पण लक्षात घ्या, ग्राहक चौकन्न राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे. आज गव्हर्नमेंटने लॉटरीला सुद्धा मान्यता दिलेली आहे, दारू विक्रीला सुद्धा मान्यता दिलेली आहे, बारला सुद्धा मान्यता दिलेली आहे. याचा अर्थ आपण तिथे जाऊन सेवन केलं पाहिजे असं नाही. तर आपण आपली सतत विवेक बुद्धी वापरणं गरजेचं आहे. 450 कंपन्या डायरेक्ट सेलिंग मध्ये नियमाप्रमाणे काम करतायत म्हणजेच योग्य आहेत असं नाही. परत एकदा रिपीट करतोय, नियमावलीमध्ये तर बिअर बार सुद्धा आहे. ओके, आता ओके लाईफ केअरचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? पहिल्या दिवसापासून कंपनीने स्वतःच्या जागेमध्ये सुरुवात केली. स्वतःचं ऑफिस स्वतःच्या जागेमध्ये 7.5 एकर मध्ये कंपनीने ऑफिसची सुरुवात केली. लक्षात घ्या, कंपनीचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर 5 टीव्ही चॅनल्स आहेत. येस, 5 टीव्ही चॅनल्स आहेत, ज्याच्यामधले 3 ऑलरेडी सुरू आहेत. ओके लाईफच्या नावाने तुम्ही कुठे ना कुठेतरी टीव्ही चॅनल पाहिलं असेल. याचे न्यूज चॅनल सुद्धा आहेत. 3 युनिव्हर्सिटीज आहेत, 14 कॉलेज आहेत. आज एक युनिव्हर्सिटी स्थापन करणं म्हणजे डीएड बीएडचं कॉलेज सुरू करणं किंवा नर्सरी सुरू करणं नाहीये. 3 युनिव्हर्सिटीज आहेत लक्षात घ्या आपल्या ओके ग्रुपच्या. 42 सिनेमा हॉल आहेत. 6 मूव्हीज ऑलरेडी कंपनीने प्रोड्यूस केल्यात, निर्माण केलेल्या, निर्माता आहे लक्षात घ्या. कंपनीचं नेपाळमध्ये खूप मोठं अम्युजमेंट पार्क आहे. कंपनी दृष्टी हॉटेल्सच्या नावाने हॉटेलच्या चेन्स मध्ये सुद्धा आहे. आता ही झाली थोडीशी ग्रुपची पार्श्वभूमी. ओके लाईफ केअर बेसिकली डायरेक्ट सेलिंग मध्ये जे पदार्पण केलेले 43 महिन्यांपूर्वी. कंपनी आता पीएचडी ची चेंबर आहे, वेगवेगळ्या असोसिएट मेंबरशिप कंपनीकडे आहे. त्याचबरोबरीला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला खूप पर्सनली छान वाटली ती म्हणजे कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आता उभी राहते. साधारण 2-4 महिन्यामध्ये आपल्या फॅक्टरीमधून हे उत्पादन यायला सुरू होतील. पण तत्पूर्वी कंपनीने रिसर्च आणि डेव्हलपमेंट वरती खूप जबरदस्त काम केलंय. प्रोडक्टच्या संशोधनावरती, मार्केटिंग रिसर्च असेल, प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल, सर्वे असेल, कस्टमर रिक्वायरमेंट असतील, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांची फौजफाटा किती 27 लोकांचा पॅनल आहे लक्षात घ्या, ज्याच्यातले 6 सिनियर सायंटिस्ट कंपनीच्या पगारावरती काम करतायत. म्हणजे कंपनी प्रोडक्ट्स वरती खूप सिरियस आहे लक्षात घ्या. कंपनीचं विजन आहे की आपल्याला डायरेक्ट सेलिंग मध्ये, नेटवर्क मार्केटिंग किंवा मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये कोणत्याही इतर कंपनीला कॉम्पिट करायचं नाही. डायरेक्ट सेलिंगच्या कंपनीला कॉम्पिटिशन द्यायची ट्रेडिशनल मार्केटला. कारण आज हिंदुस्तान लिव्हर एकटी कंपनी 5 लाख कोटीचा बिझनेस करते. पतंजली एकटी जी अलीकडच्या काळामध्ये उदयाला आलेली कंपनी आपण म्हणूया, ती 20,000 कोटींचा बिझनेस करते. मग ह्यांना कॉम्पिटिशन मध्ये जर आपण उतरवले प्रोडक्ट्स, तर निश्चित कंपनीला वाटतं की आपण 5-10 हजार कोटीचा बिझनेस आरामात करू शकतो. आणि म्हणूनच ह्या कंपनीची थीम मला आवडली की आपल्याला जे नॉर्मल दुकान मध्ये प्रोडक्ट्स मिळतात, डीमार्ट, बिग बाजार मध्ये प्रोडक्ट्स मिळतात, त्या रेट मध्ये कंपनीने प्रोडक्ट्स दिले चांगल्या क्वालिटीचे. कंपनी प्रत्येक प्रोडक्टला मनी बॅक गॅरंटी देते लक्षात घ्या. 30 दिवसाचा कालावधी तुम्हाला कंपनी देते. पसंत नाही पडला तुम्ही रिफंड करू शकता प्रोडक्ट्स, येस, किंवा एक्सचेंज करू शकता. तुम्हाला आवडेल ते प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. का आवडेल ते मी म्हटलं, कारण कंपनीकडे 150 पेक्षा जास्त प्रोडक्टची रेंज आहे. येस, 150 पेक्षा जास्त प्रोडक्टची रेंज आहे. आता कंपनीचे प्रवर्तक जे आहेत त्यांच्याकडे आपण येऊया. बॅकबोन काय आहे कंपनीचा लक्षात घ्या. डॉक्टर जोगेंद्र सिंग दलाल चेअरमन आहेत, ज्यांनी नोकरी सोडून, सेंट्रल गव्हर्नमेंटची टीटीची नोकरी सोडून त्यांनी बिझनेसमध्ये पदार्पण केलं. गेल्या 20-22 वर्षामध्ये त्यांनी हे दाखवून दिले की मी चांगला व्यवसाय करू शकतो. विविध वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये त्यांनी बिझनेस स्थापन केलेत. याचा अर्थ त्यांना व्यवसाय व्यवस्थापनाचं खूप चांगलं ज्ञान निर्माण झाले लक्षात घ्या. आतापर्यंत 20 वर्ष त्यांनी चांगला ग्रुप हँडल केला. तसंच डी के शारन सर यांनी गेल्या 20-22 वर्षामध्ये वय वर्ष 17 पासून डायरेक्ट सेलिंग मध्ये काम केलेलं आहे. आणि त्यांनी 5-25 हजार रुपये नव्हे, 50,000, 1 लाख, 5 लाख नव्हे, तर 25 लाख रुपये प्रति महिन्यापर्यंत उत्पन्न कमवलंय. त्यामुळे त्यांच्यामध्ये ट्रिमेंडस लिडरशिप क्वालिटी आहे. चांगले मोटिवेशनल स्पीकर आणि ट्रेनर सुद्धा आहेत. ह्या दोघांच्या विजनच्या माध्यमातून कंपनी आज आपली घोडदौड पुढे नेते लक्षात घ्या. आणि कंपनी आता कुठे 43 महिने झालेत. कंपनीने ऑलरेडी आपलं ऑफिस
आणि रजिस्ट्रेशन इंग्लंडमध्ये युरोप खंडामध्ये केलंय. ही पहिली भारतीय कंपनी आहे जी डायरेक्टली युरोपमध्ये आपला बिझनेस पुढच्या वर्षी लॉन्च करते आणि त्याची गणित ऑलरेडी आतापासून कंपनीने बसवलेत. मेच्या महिन्यामध्ये कंपनीने ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय इंग्लंडमध्ये, नेपाळमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन केलंय. सो माय डिअर फ्रेंड्स, मी तुमच्याशी आता जे बोलत असताना सांगितले की कंपनी वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समध्ये डील करते, कंपनीकडे वेगळ्या वेगळ्या मेंबरशिप आहेत ज्या तुम्ही स्लाइड वरती सुद्धा बघताय. सो मला सांगायचंय की आपण ज्यांच्या बरोबर भविष्य आज समोर बघतोय किंवा उज्ज्वल भवितव्य बघतोय, जसं नॉर्मल केजी ज्युनियर केजी मध्ये जरी ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तरी आपण शाळेचं बॅकग्राऊंड बघतो, मैत्री करायची असेल, कुठे फ्लॅट घ्यायचा असेल तरी आपण बिल्डिंग बघतो, बिल्डिंगचा एरिया बघतो, आणि या स्थळ जरी बघायचं म्हटलं तरी बॅकग्राऊंड बघितलं जातं. माय डिअर फ्रेंड्स, लग्न कार्य करायचं तर बॅकग्राऊंड बघितलं जातं. तसंच आपल्या पुढच्या पिढीला हा बिझनेस ट्रान्सफर करायचा असा आमचा हा विश्वास आहे. आम्ही पुढच्या पिढीसाठी हा व्यवसाय करतोय, आमच्यासाठी करत नाहीये. याचा अर्थ लक्षात घ्या की कंपनी स्ट्रॉंगच असली पाहिजे आणि आमचा तो बिलीफ आहे म्हणून आम्ही पुढे गेलोय. आता लक्षात घ्या, प्रोडक्टची रेंज ज्यावेळेस आपण डिसाईड केली किंवा कंपनी डिसाईड केली तेव्हा एका गोष्टीचा विचार केला की आता आपल्या शारीरिक गरजा काय आहेत, ते कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, फॅट, प्रोटीन्स, मिनरल्स, फायबर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. पण आपल्याला आता सध्या कशाचा सामना करावा लागतो? आपल्याला सामना करावा लागतो प्रदूषण, दूषित पाणी, राईट, सिगरेट असेल किंवा आपल्या भेसळी जबरदस्त चालू आहेत. लक्षात, पेस्टिसाइड्स बऱ्याचशा अन्न पदार्थांमध्ये भेसळ झालेले आपल्याला आढळते. व्यसनं असतील, ह्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो, याचा परिणाम आपल्या रोग प्रतिकार शक्तीवरती होतो. आणि मागच्या 2-2.5 महिन्याच्या लॉकडाऊनच्या केसमध्ये तुम्ही हे नक्कीच समजून घेतलेलं आहे किंवा तुमच्या ज्ञात असलेलं आहे की तुम्हाला रोग प्रतिकार शक्ती राखणं किंवा वाढवणं फार गरजेचं आहे. आणि याच्यावरती कंपनी खूप बारकाईने काम करते. आणि म्हणूनच आपण रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी कित्येक वर्षांपूर्वीपासूनच, म्हणजे यस, कंपनी सुरुवात झाली तेव्हापासूनच, आता फक्त कोरोना आल्यामुळे नव्हे, आता बरेच मशरूम सारख्या कंपन्या वरती येतील की आम्ही रोग प्रतिकार शक्तीच्या प्रोडक्ट्स वरती काम करतो. नो माय डिअर फ्रेंड्स, कंपनी अगोदरपासून काम करते, इन्स्पायर्ड बाय आयुर्वेदा, पॉवर्ड बाय सायन्स. यस, 24 असे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत चरकायूच्या रेंजमध्ये, अगदी रास्त भावामध्ये. झंडू, पतंजली, बैद्यनाथ किंवा पतंजलीच्या भावामध्ये लक्षात घ्या कंपनी प्रोडक्ट्स मार्केटमध्ये उतरवलेले आहेत. युनिक फॉर्म्युलेशन, चांगली फॉर्म्युलेशन आहे कारण आयुर्वेदाची फॉर्म्युलेशन आहे आणि यांची एमआरपी 199 आहे, डीपी 159 रुपये. आपल्याला मिळताना हे 159 ला मिळतील आणि बिझनेस व्हॉल्यूम म्हणजेच बीव्ही ज्याला आम्ही म्हणतो 48. आता बघा 159 आणि 48 मधलं जे अंतर आहे ना, त्याच्यामध्ये प्रोडक्टची प्राइस आली, म्हणजे प्रोडक्टची किंमत आली, ट्रान्सपोर्टेशन आलं, राईट, शॉपीचं कमिशन आलं, कंपनीचा प्रॉफिट आला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिस्ट्रीब्युटर्स किंवा सॉरी कंपनीचा पण प्रॉफिट आला. आणि मग कंपनीने ना 48 रुपये बाजूला काढलेले असतात, म्हणजे 159 मधले 48 पॉईंटच्या स्वरूपात बाजूला काढले असतात, जे तुमच्या आणि आमच्यामध्ये कंपनी वाटणार आहे. लक्षात घ्या, याला म्हणतात बिझनेस व्हॉल्यूम. मी तुम्हाला इन्कम प्लॅन एक्सप्लेन करताना सांगणार आहे, ते सगळं इन्कम बिझनेस व्हॉल्यूम वरती आहे, रुपयांवरती नाही. आता 24 वेगवेगळ्या कॅटेगरीचे प्रोडक्ट्स कंपनीने लॉन्च केलेले आहेत, ट्रेडिशनल आयुर्वेदाचे आणि रास्त किंमत, उच्च क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत. आता ह्याच्या बरोबर कंपनीने फूड सप्लिमेंट सुद्धा लॉन्च केले. आपण आता बघितली ती औषधं होती, आता फूड सप्लिमेंट्स जे आहेत ते प्रीमियम क्वालिटीमध्ये, जे आपल्याला बेसिकली आपल्या रोग प्रतिकार शक्तीवरती सुद्धा काम करतायत आणि मल्टिपल न्यूट्रिएंट्स वरती किंवा मिनरल्स आणि विटॅमिन्स वरती सुद्धा काम करतात. वेगळ्या वेगळ्या आजारांसाठी कंपनीने काही फूड सप्लिमेंट्स लॉन्च केलेले आहेत. सो इथे काही प्रोडक्ट्स, मी आजचा प्रोडक्ट ट्रेनिंगचा सेशन नाहीये, कंपनी दर आठवड्यामध्ये एका वीकमध्ये 3 दिवस, येस 3 दिवस, सोमवार, बुधवार, शुक्रवार, 3 ट्रेनिंग्स, असे टोटल 9 ट्रेनिंग्स दर आठवड्याला, प्रत्येक वीकला 9 ट्रेनिंग स्वतः कंपनी स्वतः प्रोडक्टचं नॉलेज देते. मी आज काही प्रोडक्ट एक्सपर्ट म्हणून तुमच्या समोर आलेले, मी तुम्हाला व्यावसायिक संधी सांगतोय. ओके, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे अगदी कफ सिरप्स, पंचतुलसी वगैरे असे प्रोडक्ट्स आहेत, राईट. ऑर्गॅनिक मसाले आहेत, येस, नॉर्मल मसाले नाहीत, ऑर्गॅनिक मसाले आहेत आपल्याकडे. ओके, आणि पर्सनल केअरचे प्रोडक्ट सुद्धा आहेत, राईट. डिटर्जंट पावडर, वॉशिंग सोप असेल, है ना, सोप असेल, हेल्दी, राईट, सॅनिटरी पॅड्स असतील, टूथपेस्ट असेल, चहापत्ती असतील, असे काही पर्सनल केअर आणि फूडचे प्रोडक्ट सुद्धा आपल्याकडे आहेत. ब्युटी क्रीम्स आहेत, फेस वॉश वगैरे वगैरे, 150 प्रोडक्ट्स आहेत. आता ह्या प्रोडक्ट्सचा एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की हे प्रोडक्ट सगळे आपल्याला चांगल्या क्वालिटीचे मिळतात आणि चांगल्या भावामध्ये मिळतात, म्हणजे चांगल्या प्राइस रेंज मध्ये मिळतात. याच्या व्यतिरिक्त कंपनी आता जी काही डिस्ट्रीब्युटर प्राइस तुम्ही बघितली, फॉर एक्झाम्पल आयुर्वेदिक प्रोडक्ट आपण म्हटलं 159 रुपयाला आपल्याला खरेदी करता येतील. समजा आपण आयुर्वेदिक प्रोडक्ट्स 2,500 रुपयाचे खरेदी केले, पुढच्या महिन्यामध्ये मसाले 2,500 रुपयाचे खरेदी, उदाहरण देतोय मी, तुम्ही तुमच्या चॉईसने प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. पण समजा दर महिन्याला आपण 2,500 डीपीचे प्रोडक्ट्स खरेदी केले, 6 महिने, 7व्या महिन्यामध्ये कंपनी तुम्हाला 2,500 रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री देते. ऑलरेडी कंपनीने तुम्हाला डिस्काउंट दिला, एमआरपी 199 रुपये होती आणि तुम्हाला 159 रुपयाला मिळाला.
येस, ऑलरेडी डिस्काउंट मिळाला, त्याच्यामध्ये अजून 17% तुम्हाला ऑफर म्हणून कंपनी देते, कारण तुम्ही लॉयल कंपनीचे कस्टमर आहात. येस, सो आपण लॉयल्टी दाखवली तर कंपनी डेफिनेटली जास्त बेनिफिट आपल्याला देते. जो पूर्वी जाहिरातदारांना व्हायचा, जो पूर्वी सीएनएफ एजंट, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर किंवा दुकानदारांना व्हायचा, तो बेनिफिट कंपनीने आपल्याला पास केलेला आहे. आता एक हिस्सा जो बिझनेस व्हॉल्यूमचा आहे, हा हिस्सा आता डिस्काउंट वगैरे सगळं बिझनेस व्हॉल्यूमच्या वेगळ्या प्राइस मधनं होतं, पण जो आपल्याला तुम्हाला आम्हाला जो इन्कम वाटला जातो, तो इन्कम कंपनी बिझनेस व्हॉल्यूम वरनं वाटते. जसं मी मगाशी सांगितलं, 159 मधून 48 बिझनेस व्हॉल्यूम दिले जातात, आणि या बिझनेस व्हॉल्यूमची जी उलाढाल होते किंवा कंपनीमध्ये टोटल बिझनेस व्हॉल्यूम जो होतो ना, त्याच्यावरती कंपनी तुम्हाला आणि आम्हाला कमिशन देते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण फक्त प्रोडक्ट्स चांगल्या क्वालिटीचे घेतले, डिस्काउंट घेतला तर बस नाहीये का? तर निश्चित नाहीये. कारण लक्षात घ्या, आज आपल्याला 1 लाख रुपये प्रति महिना मिळाले पाहिजेत, आणि 20 वर्षानंतर कदाचित ती 10 लाख रुपये प्रति महिना असली पाहिजे. मग तहान लागेल तेव्हा विहीर खोदता येत नाही. आज कोरोनाच्या केसमध्ये मागच्या 2 महिन्यामध्ये आपण बघितले कित्येक लोकांचे व्यवसाय कोलमडले, कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कदाचित त्यांनी जर अगोदरपासून जर थोडीशी नेटवर्क मार्केटिंग मध्ये सुरुवात केली असती, तर कदाचित काही ना काही फुलाची पाकळी मी म्हणतो, त्यांचा इन्कम सेट झाला असता, आणि ऍटलीस्ट मानसिक तणावातून लोक दूर झाले असते. आणि आज वर्क फ्रॉम होमची कल्चर खूप वाढलेलं आहे, ऑनलाईन वर्किंग स्ट्रक्चर खूप वाढलेलं आहे, प्रत्येकाला बिझनेस ऑनलाईन करावं असं वाटतंय. सो ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही व्यवसाय कसा करू शकता याचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देणार आहे. आज मी फक्त तुम्हाला, किंवा ट्रेनिंग्स मिळतील, पण आज मी तुम्हाला फक्त बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ओपन करून सांगणार आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण बघणार आहोत, जर मी हा व्यवसाय सुरू केला तर मला उत्पन्न काय मिळेल. पहिली गोष्ट, आपण व्यवसाय का करायचा? चांगल्या वस्तू स्वस्तामध्ये मिळणार आहेत, आणि तुमच्या आणि आमच्यामध्ये एक नैसर्गिक गुण आहे रेकमेंडेशनचा, शिफारस करण्याचा. मग का नाही आपण शिफारसीमधनं उत्पन्न कमवावं? अमिताभ बच्चन शिफारस करतात, विराट कोहली शिफारस करतात, वेगवेगळे नट किंवा नट्या किंवा खेळाडू शिफारस करतात. त्यांना पैशाची कमतरता आहे म्हणून शिफारस करतात का? अजिबात नाही. पण त्यांना माहिती आहे आपल्या शब्दाला किंमत आहे मार्केटमध्ये, आपल्या चेहऱ्याला किंमत आहे, फेस व्हॅल्यू आहे, मग त्याची एन्कॅशमेंट का करू नये? आता मला सांगा, गोविंदाने म्हातारपणे जाहिरात करून चालेल का? काही लोक म्हणतात की आम्ही आता कामामध्ये बिझी आहोत, आम्ही आता दुकानदारीमध्ये बिझी आहोत, आम्ही आता आमच्या नोकरीमध्ये बिझी आहोत. मग विराट कोहली फ्री बसलाय? येस, नो माय डिअर फ्रेंड्स. आज ही अव्वल असलेली लोकच जाहिरातीमध्ये घेतली जातात, जे बिझी आहेत त्यांना जाहिरातीमध्ये घेतलं जातं, कारण त्यांचं चलन चालू आहे. लक्षात घ्या. विराट कोहलीचं उदाहरण मी रोज देत असतो. 95% संपत्ती ही त्यांची जाहिरातीमध्ये निर्माण केली त्यांनी, आणि 5% फक्त क्रिकेटमध्ये. आज आम्ही 1,00,000-2 लाख रुपये आमच्या प्रोफेशन मधनं कमवले की आम्ही म्हणतो बस भरपूर झालं. अहो, त्याला सुद्धा भरपूर झाले, कदाचित त्याचे कित्येक पिढ्या पैसे खाऊ शकतील एवढा पैसा आहे, तरी सुद्धा ते आपल्या शब्दाची किंमत मार्केटमधनं वापरतात किंवा आपल्या फेस व्हॅल्यू वापरतात. मग तुम्ही आम्ही जर समजा रेकमेंडेशन केले तर 7 प्रकारची उत्पन्न कमवू शकतो. येस, 7 प्रकारची उत्पन्न कमवू शकतो. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. आज तुम्हाला गणित जरी नाही कळलं तरी चालेल, पण थीम समजून घ्या की व्यवसायातनं उत्पन्न आपल्याला कसं मिळतं. राईट. आता या 10 मिनिटांमध्ये आपण 7 प्रकारची उत्पन्न बघणार आहोत. पहिला प्रॉफिट आपण जो ऑलरेडी डिस्कस केला, रिटेल प्रॉफिट. एमआरपी, डीपी आणि प्रॉफिट. तुम्हाला डिस्ट्रीब्युटर प्राइस म्हणजे डीपी मध्ये प्रोडक्ट्स मिळणार आहेत. तुम्हाला घरगुती वापरातले वस्तू असतील, आयुर्वेदिक वस्तू असतील किंवा फूड सप्लिमेंट्स, तुम्हाला जे घ्यायचंय ते तुम्ही कंपनीकडनं खरेदी करू शकता. तुमचा प्रॉफिट होतो जर तुम्ही या वस्तूंची विक्री केली तर, आणि जर समजा तुम्ही या वस्तू वापरल्या तर तुमचे पैसे वाचतात. बघा, याच्या अगोदर तुम्ही ह्या वस्तू कुठून ना कुठून तरी खरेदी करत होता, जसं की चहापत्ती असेल, राईस ब्रँड ऑइल असेल, राईट, म्हणजे कुकिंग ऑइल, कॉफी असेल, सॅनिटरी पॅड असेल, सोप असेल, वॉशिंग पावडर असेल, शॅम्पू, टूथपेस्ट वगैरे वगैरे. ह्या कित्येक प्रोडक्ट्स, 150 प्रोडक्ट पैकी कदाचित मी म्हणतो 25-30 वस्तू तुम्ही हमखास आणत होते, कुठून ना कुठून तरी खरेदी करत होते. आज आपण इथे आल्यानंतर काय करतो? खरेदीचं ठिकाण बदलतो. का नाही बदलणार? आपण ब्रँड बदलायचं. लक्षात घ्या, आजपर्यंत कोलगेटने आम्हाला कधी पैसे कमवून दिलेत का? पेप्सोडनने कधी आम्हाला पैसे कमवून दिलेत का? आणि ते आज 60 रुपये 65 रुपयाला टूथपेस्ट विकतात, आपण विकतो 45 रुपयाला. का ब्रँड चेंज करायचा नाही? सॅटिस्फॅक्शन गॅरंटी कोलगेटही देत नाही, पण आपली कंपनी देते. म्हणजे याचा अर्थ काय की ब्रँड शिफ्ट करणं सहज शक्य आहे. आता ब्रँड जर आपण शिफ्ट केलं आणि आपण इतर लोकांना जर मदत केली ब्रँड शिफ्टिंगला, येस, जसा होलसेलर रिटेलरकडे देतो किंवा सीएनएफ एजंट होलसेलरला या बिझनेसमध्ये घेऊन येतो कुठल्या पारंपरिक व्यवसायामध्ये, तसं आपण काय करायचंय? ग्राहकांना या व्यवसायामध्ये जोडायचे, आणि जोडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जात नाही. फक्त फॉर्म भरून द्यायचं आणि तुम्ही कंपनीचे सभासद होता किंवा डिस्ट्रीब्युटर ज्याला आपण म्हणतो. आता लक्षात घ्या, आपण काय केलं? आपण वस्तू वापरल्या आणि इतरांना रेकमेंड केल्या. ज्यांना आपण रेकमेंड केला त्यांना सुद्धा हे 2 अधिकार मिळतात. वस्तू डिस्काउंट मध्ये घ्या आणि इतर लोकांना रेकमेंड करा. मग ए आणि बी ने समजा त्यांच्या काही मंडळींना या व्यवसायामध्ये आपल्या मदतीने, मी परत रिपीट करतोय, आपल्या मदतीने आणि सिस्टम मध्ये, एका कार्यपद्धतीमध्ये जर मंडळीने काम केलं, प्रत्येकाने आपला ब्रँड शिफ्ट केला ओके लाईफ केअर साठी. नाही प्रोडक्ट आवडले, आम्ही बिंदास म्हणतो अजिबात वापरू नका, पण आवडले आणि पैसे वाचत असतील तर काय हरकत आहे?
आता बघा स्टेप बाय स्टेप काय होतं, आपण दोनच लोकांना या व्यवसायामध्ये जोडू शकतो. तुमच्या ओळखी खूप असतील, तुमचे कनेक्शन्स खूप असतील, तुमचे कॉन्टॅक्ट खूप असतील, पण तुम्ही फक्त दोनच लोकांना या व्यवसायामध्ये जोडू शकता. आता दोन लोकांना व्यवसायामध्ये जोडल्यानंतर काय होईल लक्षात घ्या, प्रत्येक लोकांना दोन दोन लोक जोडणं फार सोपं जातं आणि म्हणूनच एक समूह तयार होतो डावीकडे आणि उजवीकडे. मग ह्यांनी जर ब्रँड चेंज केला, त्यांनी खरेदी केली, तर आपल्याला काय मिळेल हे बघूया आपण. तर तुम्ही ज्या वेळेला एक समूह तयार करता ए साईडला आणि बी साईडला, त्यावेळेला त्यांच्या खरेदीवरती तुम्हाला पॉईंट्स मिळणार. मगाशी आपण बोललो तसं 2,500 पॉईंट डावीकडे झाले, 2,500 पॉईंट उजवीकडे खरेदी झाली कोणत्याही एका महिन्यामध्ये, तर बिझनेस व्हॉल्यूमच्या 30% रक्कम कंपनी इथे आपल्यामध्ये वाटते. लक्षात घ्या, कुणाला वाटते? पॉईंट स्वरूपात वाटते. ज्यांचे जेवढे पॉईंट झाले असतील, ज्यांचा जेवढा टर्नओव्हर झाला असेल, तेवढं उत्पन्न कंपनी आपल्याला देते. म्हणजेच काय लक्षात घ्या, 2,500 पॉईंटला एक बिझनेस व्हॉल्यूम म्हणजेच ऍक्टिव्ह बोनस पॉईंट देते कंपनी. 5,000 ला 2 ऍक्टिव्ह बोनस पॉईंट, 10,000 ला 4, 50,000 ला 20. वाढत जातील तसे पॉईंट वाढत जातील तसं उत्पन्न वाढेल. समोर तुम्ही बघताय 300, 600, 1200, 6,000 असं टप्प्याटप्प्याने उत्पन्न वाढतं. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये जास्त कन्फ्युज करणार नाही. मी एवढंच सांगेन, डाव्या बाजूला जेवढी जास्त खरेदी होईल आणि उजव्या बाजूला जेवढी जास्त एका महिन्यामध्ये खरेदी होईल, त्या महिन्यामधलं उत्पन्न तुमचं वाढत जाणार आहे. इथे मर्यादा कंपनीने घातलेली, आपल्याला सगळ्यांना उत्पन्न वाढता यावं म्हणून कंपनीने 1,20,000 ही मर्यादा घातलेली आहे या उत्पन्नाची. प्रत्येक ठिकाणी काही ना काही मर्यादा का घातल्यात कंपनी लक्षात घ्या, जेणेकरून सगळ्यांना पैसे वाटता यावेत. येस, सगळ्यांना पैसे वाटता यावेत. ओके, नाव आता कन्सिस्टन्सी बोनस हे तिसरं उत्पन्न आहे आपल्याला. तिसरं उत्पन्न 10% टर्नओव्हरच्या बिझनेस व्हॉल्यूमच्या टर्नओव्हरच्या कंपनी बाजूला काढते. आता इथे कंपनी पहिल्यांदा मी अशी बघितली आहे बघा, मार्केटमध्ये तुम्ही जर नेटवर्क मार्केटिंगचा प्लॅन बघितला तर कंपनी काय म्हणते, कोणतीही कंपनी अशी म्हणते की समजा तुमचा बिझनेस कमी झाला तर पैसे कमी होतील, बिझनेस मेंटेन झाला तर पैसे येणं मेंटेन होईल आणि बिझनेस तुम्ही वाढवला तर पैसे वाढतील. इथे कंपनी काय म्हणते, दुसरं उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही अगोदर जो बिझनेस केला 2,500 पॉईंटचा, तो फक्त मेंटेन करा 3 महिने. चौथ्या महिन्यापासून तुम्हाला हे विशिष्ट उत्पन्न कंपनी देणार. 2,500 मॅचिंग केलं की एक कन्सिस्टन्सी बोनस पॉईंट मिळतो. 5,000 मॅच केला की 2, 10,000 ला 4 आणि 50,000 ला 20. जसं ऍक्टिव्ह बोनस मध्ये सुद्धा आपण बघितलं 1, 2, 4 आणि 20, तसेच इथे सुद्धा 50,000 वरती आपल्याला काय मिळतात, 20 ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळतात. प्रत्येक पॉईंटची एक निर्धारित केलेली किंमत दर महिन्याला कंपनी डिक्लेअर करते, जी समोर आपण साधारण बघतोय 100 ते 140 रुपये. टप्प्याटप्प्याने बिझनेस वाढला की आपलं उत्पन्न वाढत जातं. लक्षात घ्या, इथे सुद्धा मर्यादा दिलेली आहे 80,000 रुपये प्रति महिना. हे उत्पन्न तुम्ही 80,000 रुपये प्रति महिना कमवू शकता. आता इथून पुढची जी उत्पन्न मी तुम्हाला सांगणार आहे त्याला कोणतीही मर्यादा नाहीये. येस, त्याला कोणतीही मर्यादा नाहीये. आता याला चौथं उत्पन्न कंपनी तुम्हाला देते, सुपर ऍक्टिव्ह बोनस. बिझनेस व्हॉल्यूमच्या टर्नओव्हरच्या 15% कंपनी रक्कम बाजूला काढते, तुमच्या आमच्यामध्ये वाटते, ज्यांचा टर्नओव्हर डावीकडे 50,000 झालाय, उजवीकडे 50,000 झालाय. म्हणजेच काय, 50,000 बिझनेस व्हॉल्यूम तुम्ही मॅच केला की एक सुपर ऍक्टिव्ह बोनस पॉईंट, 1,00,000 मॅच केला की 2, 2,00,000 मॅच केला की 4, 10,00,000 मॅच केला की 20. आपण मागे 50,000चं उदाहरण पकडून चाललो होतो. मी इथे सुद्धा कंटिन्यू तेच करणार आहे की जर समजा तुम्ही 50,000 बिझनेस व्हॅल्यू मॅच करताय तर तुम्हाला सुपर ऍक्टिव्ह बोनस किती मिळतो, साधारण 5,000 रुपये. आता लक्षात घ्या, ऍक्टिव्ह बोनस सुद्धा मिळाला आपल्याला 6,000, कन्सिस्टन्सी बोनस मिळाला 2800 आणि आता सुपर ऍक्टिव्ह बोनस आपण समोर बघतोय तो 5,000. टोटल उत्पन्न झालं 13,800. बघा, 50,000चा बिझनेस व्हॉल्यूमचा टर्नओव्हर राईट आणि लेफ्ट मध्ये करायचा म्हणजेच काय की डावीकडे 1.5 लाखाचा साधारण टर्नओव्हर आणि उजवीकडे 1.5 लाखाचा टर्नओव्हर, म्हणजे टोटल टर्नओव्हर आपल्या ग्रुपमध्ये झाला. तुम्ही एकटे करत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला आमच्या सिस्टीम मध्ये काम करायचंय, आमच्या कार्यपद्धतीमध्ये काम करायचंय, एकट्याने काम करायचं नाहीये. सो 3 लाखाचा टर्नओव्हर आपण आणलेल्या लोकांमुळे झालेला आहे, इंडिव्हिज्युअल त्यांनी खरेदी केलेली आहे. 13,000 म्हणजे होलसेलिंग सारखा जर विचार केला तर जवळपास 8% मार्जिन आहे. 3 लाखावरती साधारण 15,000, सॉरी 8% नव्हे, 4% जवळपास मार्जिन आहे. राईट, 312. येस, 4 ते 5%चं मार्जिन आहे. तुम्ही म्हणाल जरा मार्जिन कमी वाटतंय, तुम्ही होलसेलरला जाऊन विचारा मार्जिन किती मिळतं ट्रेडिशनल मार्केटमध्ये. आणि होलसेलरला सगळं काम स्वतः करायला लागतं, स्टॉक ठेवावा लागतो, डिलिव्हरी करायला लागते, भांडवल गुंतायला लागतं. आपण 3 लाखासाठी काय केलं, आपण फक्त आपलं खरेदीचं ठिकाण बदललंय आणि लोकांनी आपापलं खरेदीचं ठिकाण बदललंय. आज तुमच्या ओळखीतली लोक कुठूनही माल खरेदी करताच आहेत, ते फक्त काय करतायत, परचेस पॉईंट चेंज करतायत. सो माय डिअर फ्रेंड्स, हे 13,000 सुद्धा खूप मोठी रक्कम आहे. पण मी अजून पुढच्या उत्पन्नाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. जर समजा तुम्ही सुपर ऍक्टिव्ह बोनस म्हणजेच 50,000 बिझनेस व्हॉल्यूम तुम्ही जर मेंटेन ठेवला 3 महिने, चौथ्या महिन्यापासून तुम्हाला कंपनी उत्पन्न वाढवून देते कारफंडच्या स्वरूपामध्ये. 50,000ला 1 कारफंड पॉईंट, 1 लाखाला 2, 2 लाखाला 4 पॉईंट असे उत्पन्न वाढत जातं. याला कोणतीही मर्यादा कंपनीने घातलेली नाहीये. एका कारफंड पॉईंटची व्हॅल्यू आहे 3,500 रुपये. मागच्या 13,800 मध्ये आपण जर 3,500 ऍड केले
टर्नओव्हर तेवढाच गृहीत धरले आपण 50,000, इन्कम किती झाला 17,300. म्हणजे लक्षात घ्या जे 4% होतं ते आपण आता कुठेतरी वरच्या साईडला निघालोय. आता पुढे जाय कदाचित 6% निघालोय. आता जर तुम्ही हा बिझनेस 6 महिने मेंटेन केला, मी वाढण्याची गोष्टच करत नाहीये, बिझनेस मेंटेन करण्याची गोष्ट करतोय. बिझनेस व्हॉल्यूम 50,000 डावीकडे आणि उजवीकडे तुम्ही मेंटेन केला 6 महिने, 7व्या महिन्यापासून तुम्हाला हाऊस फंड मिळतो. हायएस्ट टार्गेट आहे कंपनीचं, हे हायएस्ट टार्गेट आहे, याच्यावरती टार्गेटच नाही. लक्षात घ्या 6 महिन्यामध्ये तुम्ही हायएस्ट बोनस लेवलला पोहोचता. हाऊस फंडची व्हॅल्यू साधारण प्रत्येक 50,000ला 3,000 असते. 1 लाखाला 2 हाऊस फंड पण मिळतात, 2 लाखाला 4 मिळतात. उत्पन्न वाढत जाईल. मी उदाहरण पहिल्यापासून 50,000 पकडले तर तेच कंटिन्यू करतो. इथे एका हाऊस फंड पॉईंटची व्हॅल्यू आपण बघितली 3,000, ती ऍड केली, उत्पन्न झालं आपलं 20,000 रुपये. येस माय डिअर फ्रेंड्स, म्हणजे बघा 3 लाखाचा टर्नओव्हर दिला, साधारण 7%, 6 to 7% आपल्याला होलसेलचं मार्जिन मिळालं. तपासून बघा, होलसेलरला पारंपरिक व्यवसायामध्ये एवढं मार्जिन मिळत नाही. दृष्टिकोन क्लिअर पाहिजे, आपलं विजन मोठं पाहिजे, तर निश्चित हा व्यवसाय आपल्याला समजून येईल. शेवटचं उत्पन्न फ्लॅगशिप बोनस. तुम्ही पर्सनली जेवढ्या लोकांना या व्यवसायामध्ये घेऊन याल आणि त्यांना यशस्वी कराल आमच्या मदतीने, मी रिपीट मुद्दाम करतोय, आमच्या मदतीने, तर त्या व्यक्तीने जेवढे काही महिन्याला पैसे कमवतोय त्याच्यावरती तुम्हाला 10% मिळणार आहेत. म्हणजेच काय, तुम्ही ए ला या बिझनेसमध्ये घेऊन आलात, बी ला या बिझनेसमध्ये घेऊन आलात, त्यांनी समजा 1-1 लाख रुपये कमवले, त्याचे 10% म्हणजे 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि हे दर महिना मिळणार आहेत. लक्षात घ्या, ज्या ज्या महिन्यात तो व्यक्ती पैसे कमवेल त्याच्या उत्पन्नाच्या तुम्हाला 10% बोनस मिळणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर समजा तुम्ही हे सत्र 2-2चं जर पुढे चालू ठेवलं तर लक्षात घ्या भाकीत काय आहे, 2, 4, 8, 16, 32 प्रत्येक व्यक्ती 2च लोकांना या बिझनेसमध्ये घेऊन येतो. वर्षभरामध्ये साधारण टीम होते आपली 4,000 लोकांची. आणि मला सांगायला आश्चर्य वाटते, आनंद वाटतोय की ही 4,000 लोक तुम्ही आणलेली नाहीयेत, तुम्ही कदाचित 5-10 लोकच आणलेली असतात, पण त्यांच्या माध्यमातून जी काही खरेदी होणार आहे, सरासरी उत्पन्न आपल्याला 5 लाख रुपये मिळू शकेल. एक इथे गणित फक्त तुम्हाला दाखवलंय. माय डिअर फ्रेंड्स, जर तडजोडीचं आयुष्यातून बाहेर पडायचं असेल, स्वप्न पूर्ण करायचे असतील, तर त्या व्यक्तीला भेटा किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये या किंवा त्या व्यक्तीला संपर्क करा ज्यांनी तुम्हाला आज ही लिंक पाठवली आहे. आणि आजचं प्रेझेंटेशन तुम्ही पाहिलं, वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद. पुन्हा सांगेन, त्या व्यक्तीला भेटा ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला, लिंक शेअर केली आहे. ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील की नेक्स्ट स्टेप आपण पुढे कसं जाणार आहोत. आज संध्याकाळी परत एकदा 9:15 वाजता आपण भेटणार आहोत एका चांगल्या ट्रेनिंगसाठी. मी विवेक रणवरे तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.